हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण अमाइन्स मध्ये रिएक्शन्स ऑफ अमाइन आपण स्टडी करतो. त्यामध्ये असोसिएशन ऑफ अमाइन्स, हॉफमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन, हॉफमन इलिमिनेशन रिएक्शन आपल्या कंप्लीट झाले. आज आपण रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड आपण स्टडी करणार आहे. हे प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन रिएक्ट डिफरंटली विथ नायट्रस ऍसिड टू गिव्ह डिफरंट कंपाउंड्स. Okay, primary amine, secondary amine and tertiary amine. Okay, these are reactive with nitrous acid. Okay, हे तिन्ही सुद्धा नायट्रस ऍसिड बरोबर ही रिएक्शन देत असतात. तर नायट्रस ऍसिड आपला अनस्टेबल आहे. नायट्रस ऍसिड आपला कसा लिहितो आपण HNO2 HNO त्याचं जे फॉर्मेशन आहे नायट्रस ऍसिड अनस्टेबल असल्यामुळे रिएक्शन मिक्सर मध्ये सोडियम क्लोराइड NaCl प्लस NaCl ओके प्लस सोडियम क्लोराइड आहे, त्यानंतर NaNO ते सोडियम नायट्राइड प्लस HCl या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून हा नायट्रस ऍसिड HNO इन सितू म्हणजे इन सितू मध्ये रिएक्शन मिक्सर मध्ये हा तयार केला जातो. डायरेक्ट आपण नायट्रस ऍसिड यूज करत नाही. तर प्रायमरी अमाइन, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन बरोबर रिएक्शन करत असताना आपण सोडियम नायट्राइट आणि HCl हे दोघांचे मिक्सर त्यांच्यामध्ये टाकत असतो. या मिक्सर पासून आपल्याला नायट्रस ऍसिड HNO2 आपल्याला मिळत असतो. आता मग ह्या आपल्याला ह्या टॉपिक मध्ये फक्त प्रायमरी अमाइनचे रिएक्शन नायट्रस ऍसिड बरोबर दिलेलं आहे, सेकंडरी टर्शियरी अमाइनचे रिएक्शन दिलेलं आहे. तर का फक्त प्रायमरी अलिफॅटिक अमाइन आणि अरोमॅटिक अमाइनचे रिएक्शन दिले. तर प्रायमरी अमाइन बघा, प्रायमरी अमाइन आपण प्रायमरी अलिफॅटिक अमाइन जर घेतला असेल जनरली आपल्याला RNH हा आपला प्रायमरी अमाइन. ओके, ह्याची रिएक्शन आपण नायट्रस ऍसिड बरोबर करणार. हा जो नायट्रस ऍसिड आहे हा आपला फॉर्म कसा होत असतो. ओके, HNO2 त्याचं जे फॉर्मेशन आहे इन सिटू एरो वरती आपण काय लिहिलं आहे NaNO2 प्लस HCl त्या दोघांच्या मिक्सचर पासून आपल्याला नायट्रस ऍसिड मिळत असतो. रिएक्शन आइसकोल्ड कंडिशन आपली होत असते 273 टू 278 केल्विन म्हणजे जवळपास 0 डिग्री सेल्सिअसला आपली रिएक्शन होत असते. ओके, ह्या टेम्परेचरला रिएक्शन झाल्यावरती पहिल्या स्टेप मध्ये आपला अल्किल डायसोनियम क्लोराइड फॉर्म होत असतो. बघा याच्यामध्ये हा अल्किल ग्रुप आपला ऍल्डिहाइड आहे, त्यानंतर नेक्स्ट इथला नायट्रोसन आणि ह्या सोडियम नायट्राइट पुन्हा नायट्रोसन RN2. ओके, आणि हा Cl- RN2 प्लस Cl- हा आपल्याला काय मिळणार आहे अल्किल डायसोनियम क्लोराइड. आता N2 ला आपण काय म्हणतो डायझो अल्किल डायसोनियम क्लोराइड हा आपल्याला प्रोडक्ट मिळत असतो अल्किल डायसोनियम क्लोराइड. हा जो अल्किल डायसोनियम क्लोराइड आहे याचा आपण हायड्रोलायसिस केलं. सर हायड्रोलायसिस केलं आपण ऍसिडच्या प्रेस मध्ये हायड्रोलायसिस जर केला असेल तर हा आपला ब्रेक होत असतो. ओके, ब्रेक झाल्यावरती आपल्याला अनस्टेबल असतो, हा ब्रेक होत असतो. ब्रेक झाल्यावरती वॉटरच्या प्रेस मध्ये हायड्रोलायसिस केला आपण तर ब्रेक होत असतो. ब्रेक झाल्यावरती आपला अल्कोहोल ROH प्लस N2 प्लस HCl आपल्या इथे मिळत असतो. ओके, नायट्रोजन गॅस आपल्या इथे रिएक्शन मिक्सर मधून इव्हॉल्व होत असतो. लक्षात आहे. ओके, त्या शब्द हा काय येणार आहे अल्कोहोल आपल्याला इथे मिळत असतो. चला, हा अल्कोहोल आपल्या इथे तयार झाला. अल्किल डायसोनियम क्लोराइड अनस्टेबल आहे, याचा हायड्रोलायसिस केलं वॉटर बरोबर तर वॉटर मधला OH आहे तो अल्किल ग्रुप काढण्यास होतो आणि ROH फॉर्म होतो. हा N2 गॅस लिबरेट होतो, वॉटर मधला राहिला कोण फक्त H राहिला. OH इथं अल्किल ग्रुप काढायचा H आणि हा Cl आपला HCl मिळाला. तर आपली जनरल आता प्रायमरी अमाइन घेतलाय तुम्ही पर्टिक्युलर रिएक्शन इथे घेऊ शकता. पर्टिक्युलर रिएक्शन तुम्ही जर घेतली असेल CH3 CH2 NH2 हा आपला कोण आहे प्रायमरी अमाइन. इथाइल अमाइन यालाच आपण इथेन अमाइन म्हणतो IUPAC मध्ये. ओके, सेम रिएक्शन नायट्रस ऍसिड बरोबर HNO2 आपला नायट्रस ऍसिड आहे अनस्टेबल आहे. रिएक्शन मिक्सर आपण काय यूज करतो
सोडियम नायट्राइड प्लस HCl ह्या दोघांच्या पासून आपल्याला काय मिळतंय HNO2 मिळत असतं लक्षात. ओके, इन सिटू मध्ये 273 टू 278 केल्विन टेम्परेचर. काय तयार होत आहे? सेम पॅटर्न मध्ये रिएक्शन आहे. अल्किल ग्रुप कुठला घेतला आपण इथं इथाइल ग्रुप घेतलेला CH3CH2. R च्या ठिकाणी फक्त कोण येते आपला CH3CH2 हा इथाइल ग्रुप येणार आहे. इथं तुम्हाला परत काय मिळेल? इथाइल डायसोनियम क्लोराइड RN2 प्लस Cl मायनस. ओके, इथाइल डायसोनियम क्लोराइड मिळेल. इथाइल डायसोनियम क्लोराइड. ओके, हा जो इथाइल डायसोनियम क्लोराइड आहे हा डायरेक्ट आपण ब्रेक केला अनस्टेबल असतो, ब्रेक होत असतो. वॉटर बरोबर हायड्रोलायसिस केले की ब्रेक झाल्यावरती वॉटर मधला OH ग्रुप आहे तो आपल्या ह्या CH3CH2 ग्रुपला अटॅच असतो. वॉटर मध्ये H आणि OH असतो. OH येते ना CH3 CH2OH प्लस हा N2. ओके, आपला इथे N2 मिळणार आहे नायट्रोजन गॅस. ओके, आहे ना N2 गॅस प्लस काय येणार आपला HCl. ओके, अशा पद्धतीने ही रिएक्शन मिळेल. याचं नेम आपलं इथाइल अल्कोहोल. इथं फॉर्मेशन ऑफ इथाइल अल्कोहोल. आपल्या इथे इथाइल अल्कोहोल फॉर्म होत असतो. त्यानंतर एरोमॅटिक प्रायमरी अमाइन. एरोमॅटिक प्रायमरी अमाइन आपण जर घेतला असेल तर ह्यामध्ये बघा एरोमॅटिक प्रायमरी अमाइनचं वेल नोन एक्झाम्पल आहे आपलं ऍनलिन NH2. ऍनलिन त्याची रिएक्शन आपण सेम नायट्रस ऍसिड वर करणार आहे. तर आपल्या इथे डायसोनियम क्लोराइड मिळत असतो. नायट्रस ऍसिड अनस्टेबल आहे. इन सिटू रिएक्शन मिक्सर मध्ये आपला फॉर्म होत असतो. सेम आइस कोल्ड कंडिशन 273 टू 278 केल्विन टेम्परेचर. इथं बेन्झीन डायसोनियम क्लोराइडचं फॉर्मेशन होतं. N2 प्लस Cl मायनस बेन्झीन डायसोनियम क्लोराइड आपल्या इथे मिळत असतो. बेन्झीन डायसोनियम क्लोराइड प्लस प्लस काय झालं आपल्या इथं N ते बेन्झीन डायसोनियम क्लोराइड BDC हा आपल्या इथं फॉर्म होत असतो लक्षात घ्या. N2 प्लस Cl मायनस. ओके, हा बेन्झीन डायसोनियम क्लोराइडचं फॉर्मेशन आपल्याला मिळत असतं यामध्ये. ह्याचं परत डिकम्पोजिशन होत नाही लक्षात घ्या. एरोमॅटिक प्रायमरी अमाइन बेन्झीन डायसोनियम क्लोराइड आपल्याला देत असतो. ओके, डायसोनियम सॉल्टचं फॉर्मेशन करत असतो. हे हा सॉल्ट आहे प्लस मायनस. आता इथं नायट्रोजन N2 जो आहे त्याच्यामध्ये हे लिंकेज असतं लक्षात घ्या. N ट्रिपल बॉन्ड N प्लस इथं दुसरा नायट्रोजन आहे N मायनस. इथं Cl मायनस येत असतो. ओके, त्यासाठी हे आपलं बेन्झीन डायसोनियम क्लोराइड एरोमॅटिक प्रायमरी अमाइन देत असतो आणि ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन आपल्याला अल्कोहोल देत असतो. हे लक्षात असतं. आता परत ही सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन ह्यांची सुद्धा रिएक्शन नायट्रस ऍसिड बरोबर होत असते, परंतु ही तुमच्या सिलेबसला नाही लक्षात की नायट्रस ऍसिड सेकंडरी अमाइन वर रिएक्ट झाले की N नायट्रोसो कंपाउंड असतं. येलो आर्टिकलचं N नायट्रोसो अमाइन हे कंपाउंड तयार होत असतं. आणि टर्शियरी अमाइनची नायट्रस ऍसिड वर रिएक्शन झाल्यावरती वॉटर सोल्युबल सोडियम नायट्राइड सॉल्ट मिळत असतं. ओके, ते आपल्या रिएक्शन नाही. त्यामुळं इथं आपला रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड ते हा पार्ट आपल्या इथे कम्प्लीट झाला. त्यानंतर नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहे की रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग डिस्प्लेसमेंट ऑफ डायसो ग्रुप और रिप्लेसमेंट ऑफ डायसो ग्रुप. की आरिक डायसोनियम सॉल्टच्या रिएक्शन आपण स्टडी करणार आहे. दोन टाइपच्या रिएक्शन्स आहेत. एक रिप्लेसमेंट ऑफ डायसोनियम ग्रुप आणि एक रिटेन्शन ऑफ डायसोनियम ग्रुप. त्या दोन रिएक्शन आपल्याला ते स्टडी करायचे. Reactions of diazonium salt. First, reaction involving replacement of diazo group. Reaction involving replacement of diazo group
ओके रिएक्शन इन्व्हॉल्विंग रिप्लेसमेंट ऑफ डायसोनियम ग्रुप किंवा डायसो ग्रुप. तर डायसो ग्रुप आपण रिप्लेस केला आहे. आता हे डायसो ग्रुप कसे रिप्लेस होत असतात ते आपल्याला बघायचं. यामध्ये दोन टाइपच्या रिएक्शन्स आहेत. पहिले आपली सॅडमेयर रिएक्शन आहे, त्यानंतर गटरमन रिएक्शन आहे. सॅडमेयर रिएक्शन आपण हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरिन्स मध्ये बघितलेला आहे. किप्रस प्लस सॉल्टच्या प्रेस मध्ये डायसो ग्रुप रिमूव्ह होत असतो आणि करेस्पॉन्डिंग अरिल हॅलाइडचं फॉर्मेशन होत असतं. बघा याच्यामध्ये पहिल्यांदा आपण इथे घेणार आहे सॅडमेयर रिएक्शन. ओके सॅडमेयर रिएक्शन बघा याच्यामध्ये सॅडमेयर रिएक्शन कशी होत असते ते आपण इथे घेऊया. सॅडमेयर रिएक्शन तर सॅडमेयर रिएक्शन मध्ये काय होत असतं बघा. पहिली रिएक्शन आहे रिप्लेसमेंट ऑफ डायसो ग्रुप और डिस्प्लेसमेंट ऑफ डायसो ग्रुप. सॅडमेयर रिएक्शन मध्ये द रिएक्शन इन विच cuprous phosphate, copper phosphate react with benzene diazonium chloride. React with benzene diazonium salt. Okay, so benzene diazonium halide to gives okay the reaction in which copper phosphate react with benzene diazonium salt. Okay, to gives aryl halides. Okay, to gives aryl halides. Okay, त्यामुळे आपल्याला aryl halides मिळत असतो. डायसो ग्रुप आपला रिप्लेस होत असतो. बघा इथे कशा पद्धतीने सॅडमेयर रिएक्शन होत असते. सॅडमेयर रिएक्शन मध्ये आपल्याला अल्किल क्लोराइड्स अरिल क्लोराइड अरिल ब्रोमाइड आणि सायनो अरिन्स यांचं आपण फॉर्मेशन करू शकतो. बघा इथे आपण इथे जनरल घेतला असेल. जनरल आपण इथे घेऊया. आता अरिल ग्रुप जो आहे तो अरिल ग्रुप आपला कसा असणार आहे. AR म्हणजे अरिल ग्रुप ना. अरिल ग्रुप आपला काय असणार आहे बेन्झीन रिंग असणार आहे. बेन्झीन रिंग ते बेन्झीन डायसोनियम सॉल्ट म्हणा किंवा अरिन डायसोनियम सॉल्ट म्हणा. अरिन डायसोनियम सॉल्ट जनरली अरोमॅटिक रिंग अरिन डायसोनियम सॉल्ट यांच्यावर आपली रिएक्शन होणार. बघा इथं अरिन डायसोनियम सॉल्ट ArN2+ H- आपला अरिन डायसोनियम सॉल्ट आहे. ओके आता ह्याची जी रिएक्शन आहे ते आपण आता पुन्हा करणार आहे. बघा Cuprous phosphate in presence of corresponding acid. Cuprous phosphate पर आपण रिएक्शन करणार आहे. तीन टाइपचं रिएक्शन होणार आहे. तुम्ही सर कॉपर क्लोराइड यूज केला CuCl आणि हायड्रोजन क्लोराइड यांच्या प्रेस मध्ये कॉपर क्लोराइड आणि HCl त्या दोघांचं जर मिक्सचर आपण घेतला असेल तर आपल्याला इथं काय मिळतं असतं लक्षात घ्या. क्या डायसो ग्रुप कुठला आहे आपला इथला N2 ना. N2 ला आपण डायसो ग्रुप म्हणतोय. हा ग्रुप आपला रिमूव्ह होत असतो लक्षात घ्या. कॉपर क्लोराइड आणि HCl म्हणजे हे क्युप्रस फॉस्फेट आहे ना. कॉपरचं ऑक्सिडेशन साइड इथं फर्स्ट आहे. एका क्लोरीन अटॅच आहे. क्युप्रस फॉस्फेट कुठला आहे कॉपर क्लोराइड आणि HCl या दोघांच्या प्रेस मध्ये रिएक्शन केलं तर हा N2 ग्रुप आपला रिमूव्ह होत असतो लक्षात घ्या. आणि HCl मधला क्लोरीन इथे येत असतो. ओके आणि आपल्याला काय मिळतं अरिल क्लोराइड. तर म्हणजे हे काय झालं आपलं बेन्झीन क्लोराइडचं फॉर्मेशन झालं. बेन्झीन असेल तर क्लोरोबेन्झीन झालं ना. तर का की अरोमॅटिक रिंग आपली बेन्झीन आहे ना जनरली इथं. क्लोरोबेन्झीनचं फॉर्मेशन ArCl क्लोरोबेन्झीन झाला प्लस हा N2 आहे डायसो ग्रुप नायट्रोजन गॅसच्या फॉर्म मध्ये रिमूव्ह झाला. इथं राहिला कोणी यातला H आणि इथला X. हा काय झाला आपला HX. ओके हायड्रोजन हॅलाइडचं आपलं फॉर्मेशन झालं. हे क्लोरोबेन्झीन झालं ना. रिप्लेस झाला की नाही. डायसो ग्रुप आपला इथला रिमूव्ह झाला. परत आता दुसरी रिएक्शन सॅडमेयर मध्ये बघा कॉपर ब्रोमाइड आपण हा जर सॉल्ट यूज केला HBr करस्पॉन्डिंग हॅलो ऍसिड HBr घेतला आपण. ओके
कॉपर ब्रोमाइड आणि SbR चं मिक्सर घेतलं तर इथला N2 ग्रुप रिमूव्ह होणार आहे, डायसो ग्रुप आपला रिमूव्ह होणार आहे, इथला जो ब्रोमीन आहे तो अरोमॅटिक रिंगला अटॅच होणार आहे, त्यामुळे आपल्याला अरिल ब्रोमाइड मिळेल ArBr. तर का अरिल ब्रोमाइड इथं जर बेन्झीन असेल तर काय झालं असतं रे, इथं ब्रोमोबेन्झीन झालं असतं ना, बरोबर नाही, प्लस N2 गॅस. ओके, आणि इथला H आणि हा X स्टेप काय झाला, HX चं फॉर्मेशन. बरोबर आहे, आपल्याला अरिल क्लोराइडचं फॉर्मेशन झालं. हे अरिल ब्रोमाइड. ओके, अरिल ब्रोमाइडचं फॉर्मेशन झालं. आता समजा तुम्ही कॉपर सायनाइड जर यूज केला असेल, CuCl आणि HCl या दोघांचं मिक्सर यूज केला असेल तर हा डायसो ग्रुप आपला सायनाइडने रिप्लेस केला जातो. ते सायनाइड ह्या ग्रुपने रिप्लेस केला जातो, आपल्याला अरिल सायनाइड किंवा ह्यालाच आपण सायनोबेन्झीन असं म्हणतो नसतं, बेन्झीन असेल तर हे अरिल सायनाइड हे आपल्या इथे मिळणार. आणि सेम आपल्या इथं N2 गॅस रिप्लेस होणार आहे आणि HX हे सेम असणार. आता ही सॅपलेट रिएक्शन आहे, त्या रिएक्शन मध्ये कॉपर प्लस सॉल्टच्या प्रेस मध्ये अरिल डायसोनियम सॉल्टचं ओके अरिल डायसोनियम सॉल्ट बरोबर रिएक्शन होत असते आणि त्यावेळी अरिल हॅलाइड्स आपल्याला मिळत असतात. अरिल हॅलाइड आणि अरिल सायनाइड ही सॅपलेट रिएक्शन असतात. अरिल डायसोनियम सॉल्ट किंवा अरिल डायसोनियम सॉल्ट ओके हा येतो, ही सॅपलेट रिएक्शन आहे. आता सॅपलेट रिएक्शन मध्ये जो मिळणारा अरिल हॅलाइड्स आहे ह्याचं जे यील्ड आहे हे बेटर क्वांटिटी मध्ये असतं, जास्त क्वांटिटी मध्ये आपला अरिल हॅलाइड्स मिळत असतात. त्यानंतर दुसरा जो आहे सॅपलेट नंतर तो आहे आपला गटरमन रिएक्शन. गटरमन रिएक्शन मध्ये बघा कसं असणार आहे, सेम रिएक्शन असणार आहे गटरमन रिएक्शन. हे सॅपलेट रिएक्शन असणार आहे तुम्हाला, हे सॅपलेट रिएक्शन. पुढची आपली रिएक्शन आहे गटरमन रिएक्शन. आता हीच ही गटरमन रिएक्शन आहे. त्या गटरमन रिएक्शन मध्ये काय होतं लक्षात, गटरमन रिएक्शन मध्ये गटरमन रिएक्शन चा प्रोडक्ट सेम आहे. इथे काय केलं जातं, अरिल डायसोनियम सॉल्ट रिएक्ट विथ कॉपर पावडर इन प्रेझेन्स ऑफ करस्पॉन्डिंग हॅलोजन ऍसिड. तर अरिल डायसोनियम सॉल्ट अरिल डायसोनियम सॉल्ट react with copper powder in presence of corresponding hydrogen halide. Hydrogen halide आपला HX to gives अरिल हॅलाइड्स. त्यावेळेला आपला अरिल हॅलाइडचं फॉर्मेशन होत असतं. इथं कॉपर पावडर यूज करणार आहे गटरमन रिएक्शन मध्ये आणि सॅम्बेल रिएक्शन मध्ये कॉपर सॉल्ट यूज करणार आहे. हा तेवढा डिफरन्स आहे, बाकी त्या रिएक्शन आपल्या सेम असतात. बघा इथं आणि अरिल सायनाइड इथं तयार होणार आहे, फक्त अरिल क्लोराइड आणि अरिल ब्रोमाइडचे फॉर्मेशन होणार आहे. बघा इथं सेम रिएक्शन आपली कशी असेल बघा, Ar N2 X minus अरिल डायसोनियम सॉल्ट. ओके हा आहे तो आपला अरिल डायसोनियम सॉल्ट आहे, बरोबर आहे, अरिल डायसोनियम सॉल्ट. आता ह्याची रिएक्शन आपली इथं आपण करणार आहे. पहिला कॉपर पावडर Cu ऑब्लिक HCl. ओके Cu ऑब्लिक HCl इथला डायसो ग्रुप आहे, N2 ग्रुप आपला इथं रिप्लेस होणार. तो N2 ग्रुप कसा रिप्लेस होणार बघा, इथं आपल्याला मिळणार आहे अरिल क्लोराइड प्लस ArCl N2 प्लस HX इथे मिळेल. नायट्रोजन गॅस इव्हॉल्व होणार, अरिल क्लोराइडचं फॉर्मेशन आपल्याला इथे मिळेल.
Cu/HBr aryl bromide plus N2 plus 8X हे आपलं झालं aryl bromide फॉर्मेशन. लक्षात आहे की आपल्या काय बेटर वन रिएक्शन मध्ये अरिल क्लोराइड आणि अरिल ब्रोमाइडचं फॉर्मेशन होत असतं इन प्रेझेन्स ऑफ कॉपर पावडर आणि करस्पॉन्डिंग हॅलोजन ऍसिड. ओके लक्षात की बेटर वन रिएक्शनचं जे यील्ड आहे ते सॅम्बेर रिएक्शन पेक्षा कमी असतं. प्रोडक्ट हा सॅम्बेर रिएक्शनचा बेटर क्वांटिटी मध्ये मिळत असतो, हा लेस क्वांटिटी मध्ये मिळत असतो. हा डिफरन्स लक्षात घ्या. आता लक्षात की आपण डायझोनियम ग्रुप आहे हा आपण कसा रिप्लेस केला, क्लोरीन ने रिप्लेस केला, ब्रोमीन ने रिप्लेस केला आणि इथे कसा रिप्लेस केला, क्लोरीन ब्रोमीन आणि इथे कसा सायनाइड ने रिप्लेस केला. क्लोरीन ब्रोमीन आणि Cn ने रिप्लेस केला. आता दुसरा आपण आयोडीन आणि क्लोरीन पासून आपण हा ग्रुप कसा रिप्लेस करायचा ते आपल्याला बघायचं. की ह्या दोन रिएक्शन झाल्या रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप मध्ये किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप मध्ये. नेक्स्ट बघा डिस्प्लेसमेंट ऑफ डायसो ग्रुप मध्ये पुढची रिएक्शन आहे रिप्लेसमेंट बाय क्लोरीन, रिप्लेसमेंट बाय आयोडीन त्यानंतर क्लोरीन, रिप्लेसमेंट बाय आयोडीन, रिप्लेसमेंट ऑफ डायसो ग्रुप बाय आयोडीन. बघा इथं सेम अरिल डायसोनियम सॉल्ट Ar(N2 + X-). ओके अरिल डायसोनियम सॉल्ट ह्याची रिएक्शन आपली पोटॅशियम आयोडाइड बरोबर केली आहे Ki बरोबर. ही रिएक्शन आपली झालेली आहे हॅलो अरेंज मध्ये. ओके हीटिंग केला इथला डायसोनियम ग्रुप आयोडीन ने रिप्लेस केला आणि आपल्याला अरिल आयोडाइड म्हणजे आयोडीन बेन्झीन इथे मिळत असतं. अरिल आयोडाइड मध्येच आयोडीन बेन्झीन हा N2 आहे तो आपला गॅसेस स्टेट मध्ये बाहेर पडत असतो. इथला पोटॅशियम आणि X हा आपल्या इथे KX इथे आपल्याला मिळत असतो. हा घेतो आपला अरिल आयोडाइड, अरिल आयोडाइड म्हणजे आयोडो बेन्झीनचं तयार होणार आहे, आयोडो बेन्झीनचं फॉर्मेशन. ओके सेम आता अरिल डायसोनियम सॉल्ट रिप्लेसमेंट ऑफ डायसो ग्रुप बाय क्लोरीन, रिप्लेसमेंट बाय क्लोरीन. आता क्लोरीन कडून रिप्लेसमेंट कसे होणार आहे बघा. सेम आपण घेतलाय अरिल डायसोनियम सॉल्ट Ar(N2 + X-). अरिल डायसोनियम सॉल्ट ह्याची रिएक्शन फ्लोरोबोरिक ऍसिड वर करणार आहे आपण HbF4. त्याला आपण फ्लोरोबोरिक ऍसिड म्हणणार आहे, फ्लोरोबोरिक ऍसिड HbF4. ओके ह्याच्यावर आपण रिएक्शन करणार आहे. त्या फ्लोरोबोरिक ऍसिड वर रिएक्शन केल्यावरती आपल्याला अरिल डायसोनियम फ्लोरोबोरेट असा मिळत असतो. ओके Ar(N2 + BF4- आपला अरिल डायसोनियम फ्लोरोबोरेट मिळत असतो. इथला हायड्रोजन आणि X इथे H रिमूव्ह होत असतो. ओके H मॉलिक्यूल रिमूव्ह होत असतो. ते हा झाला अरिल डायसोनियम फ्लोरोबोरेट. अरिल डायसोनियम फ्लोरोबोरेट आहे लक्षात द्या. ओके अरिल डायसोनियम फ्लोरोबोरेट मिळाला जो अरिल डायसोनियम फ्लोरोबोरेट आहे ह्याचं डिकम्पोजिशन केलं होतं म्हणजे हा आपला ब्रेक केला होता. ब्रेक केल्यावरती आपल्याला काय मिळतं बघा ह्याच्यामध्ये ब्रेकिंग केल्यावरती डायसो ग्रुप आपला बाहेर पडत असतो. स्ट्रॉंग हिटिंग करायचं इथं स्ट्रॉंग हिटिंग केलं की एक क्लोरीन ऍटम एरोमेटिक रिंगला अटॅच होत असतो आणि अरिल क्लोराइडचं फॉर्मेशन होत असतं. नायट्रोजन ग्रुप आपला काय होणार इथं रिप्लेस होणार. ओके नायट्रोजन ग्रुप आपला रिप्लेस होणार आहे आणि प्लस काय द्यायचं BF3. ओके
हा काय येणार आपला अरिल क्लोराईड. अरिल क्लोराईडचं फॉर्मेशन आपल्याला मिळणार. कसं ओके की अरिल क्लोराईडचं फॉर्मेशन झालं आपलं रिप्लेसमेंट ऑफ डायसो ग्रुप बाय क्लोरीन. कसं क्लोरीन रिप्लेस झाला. त्यानंतर नेक्स्ट आपण आता घेणार आहे क्लोरीन रिप्लेस झाला. सेम आता अरिन डायसोनियम फ्लोरोबोरेट पासूनच आपला डायसोनियम ग्रुप रिप्लेस करायचा बाय नायट्रो ग्रुप. नायट्रो ग्रुपने रिप्लेस करायचा. रिप्लेसमेंट ऑफ डायसो ग्रुप बाय नायट्रो ग्रुप. रिप्लेसमेंट ऑफ डायसो ग्रुप. रिप्लेसमेंट बाय म्हणणे डायसो म्हणण्यापेक्षा रिप्लेसमेंट ऑफ रिप्लेसमेंट बाय नायट्रो NO2 ग्रुप. नायट्रो ग्रुप ना आपण डायसो ग्रुप N2 ग्रुप रिप्लेस करणार आहे. बघा कसं होणार. सेम अरिन डायसोनियम सॉल्ट ArN2+ X- याची रिएक्शन फ्लोरोबोरिक ऍसिड HBF4 सेम आहे. इथे यूज केलेला फ्लोरोबोरिक ऍसिड इथं असणार आहे. ओके हिटिंग करणार तर आपल्याला HX बाहेर पडणार आहे. हा BF4 इथं ऍडिशन ना. ओके इथला हायड्रोजन आणि H हा HX मॉलिक्यूल आपला बाहेर पडेल. हा X आणि हा H. हा BF4 इथं ऍडिशन सेम ह्याच्यासाठी अरिन डायसोनियम फ्लोरोबोरेट आपल्याला मिळणार आहे. ArN2+ BF4-. ते अरिन डायसोनियम फ्लोरोबोरेट मिळणार. आता ह्याला कॉपर मेटलच्या प्रेस मध्ये स्ट्रॉंग हिटिंग करायचं. ओके स्ट्रॉंग हिटिंग जर केलं तर काय होत असतं बघ. कॉपर मेटलच्या प्रेस मध्ये स्ट्रॉंग हिटिंग करायचं आणि ह्याची रिएक्शन आपण कुणाबरोबर करायचं सोडियम नायट्रेट बरोबर करायचं. NaNO2 बरोबर. बघा इथे NaNO2 इथं लिहिलं प्लस NaNO ऍक्वेस सोडियम नायट्राइट बरोबर ह्याची रिएक्शन करायचं कॉपर मेटलच्या प्रेस मध्ये. तर काय होत असतं लक्षात घ्या. इथला BF4 हा रिमूव्ह होत असतो. इथला अरिन डायसोनियम फ्लोरोबोरेट हा आपला रिमूव्ह होत असतो. लक्षात घ्या. रिमूव्ह झाल्यावरती आपला कंपाऊंड कसा मिळतो बघा. हा NO2 इथे येतो. का हे नायट्रोबेन्झिन आपल्या इथं तयार होत असतं. बेन्झिन असेल तर नायट्रोबेन्झिनचं फॉर्मेशन आपलं होत असतं. त्यानंतर नेक्स्ट आपल्या इथं N2 रिप्लेस होतो ना. N2 आपल्या इथं रिप्लेस होत असतो. N2 रिप्लेस झाला आणि हा BF4 मधला इथं BF3 मिळत असतो. BF ओके हा सोडियम नायट्रेट आपण घेतला ऍक्वेस आहे. हा फ्लोरीन हा वॉटर मध्ये आपला रिलीज केला जातो. ओके लक्षात आहे. अशा रीतीने आपल्याला हा नायट्रोबेन्झिनचं फॉर्मेशन इथे मिळेल. नायट्रोबेन्झिन आपल्या इथे मिळेल किंवा नायट्रो अरिन आपण हिला म्हणणार. नायट्रोबेन्झिन अरिन ग्रुप आपला बेन्झिन रिंग असतो जनरल. नायट्रोबेन्झिन आपल्याला मिळणार. लक्षात की रिप्लेसमेंट ऑफ नायट्रो ग्रुप झाला डायसोनियम ग्रुप बाय नायट्रो ग्रुप. आता नेक्स्ट आपण इथं बनणार आहे माइल्ड रिड्यूसिंग एजंट यूज करून डायसो ग्रुप कसा रिप्लेस केला होता ते आपल्याला बघायचं. रिड्यूसिंग एजंट आपण यूज करणार आहे. रिप्लेसमेंट ऑफ डायसो ग्रुप बाय यूजिंग इथं लक्षात घ्या. त्यामध्ये रिप्लेसमेंट बाय क्लोरीन आपण ही रिएक्शन लिहिली होती. रिप्लेसमेंट बाय क्लोरीन ही जी रिएक्शन आहे त्या रिएक्शन मध्ये आपला डायसो ग्रुप क्लोरीन ने रिप्लेस केला होता. त्या रिएक्शनला बघा कशी रिएक्शन आपली झाली होती. ArN2+ X- याची रिएक्शन फ्लोरोबोरिक ऍसिड HBF4 बरोबर झाली होती. आपली हिटिंग केलं होतं आपण त्यावेळी आपला अरिन डायसोनियम फ्लोरोबोरेट मिळाला होता. ArN2+ BF4- हे असा मिळाला होता. परत त्याला आपण स्ट्रॉंग हिटिंग केल्यावरती अरिन क्लोराइड प्लस N2 गॅस प्लस BF
अशी रिॲक्शन आपली मिळते ना. ओके, त्या रिॲक्शनला आपण काय म्हणत असतो की दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अ बार्न्स-स्कीमर रिॲक्शन. ओके, त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो बार्न्स-स्कीमर रिॲक्शन. रिप्लेसमेंट ऑफ diazo group by chlorine by using fluoroboric acid SbFO. त्या रिॲक्शन आपण बार्न्स-स्कीमर रिॲक्शन असं म्हणतो. ओके, तर त्यानंतर रिप्लेसमेंट बाय युजिंग डायसोडियम ग्रुप बाय रिप्लेसमेंट ऑफ डायसो ग्रुप बाय माइल्ड रिड्यूसिंग एसिड. आता रिड्यूसिंग एसिड आपण ते इथे यूज करणार आहे, ते हायड्रोजन ॲटम रिप्लेस करणार आहे. आणि दुसरा आहे रिप्लेसमेंट बाय हायड्रोजन ॲटम. इथं पहिला रिप्लेसमेंट बाय हायड्रोजन. हायड्रोजन आपण इथे रिप्लेस करणार आहोत सर. ते कसा रिप्लेस केला होता तो ArN2+ X- सेम आपला अरिन डायझोनियम सॉल्ट आहे. ह्याची रिॲक्शन आता आपण रिड्यूसिंग एसिड बरोबर करणार आहे. रिड्यूसिंग एसिड आपला H3PO2. H3PO2 ला आपण फॉस्फेनिक ऍसिड म्हणतो किंवा हायपोफॉस्फरस ऍसिड, त्याला आपण फॉस्फेनिक ऍसिड म्हणणार. फॉस्फेनिक ऍसिड ऑफ हायपोफॉस्फरस ऍसिड. फॉस्फेनिक ऍसिड ऑफ हायपोफॉस्फरस ऍसिड. ओके, ह्याच्यावर आपण रिॲक्शन करणार. फॉस्फेनिक ऍसिड और हायपोफॉस्फरस ऍसिड यावर रिॲक्शन केल्यावरती प्रोडक्ट कसा येणार लक्षात घ्या. आपल्या इथं वॉटर बरोबर ट्रीटमेंट आपण इथे करणार आहे. बघा इथं प्लस H2O हायपोफॉस्फरस ऍसिड aqueous सोल्युशन मध्ये रिॲक्शन आपली कशी मिळेल बघा. वॉटर मध्ये कोण असणार आहे XOH असणार. हा हायड्रोजन ॲटम इथल्या डायसो ग्रुपला रिप्लेस करणार. एरोमॅटिक रिंग मध्ये कोण आहे आपला ARH. हे आपलं काय झालं आरिन झाला, जे डायरेक्ट आपला बेन्झीन झाला ना. तर आरिन ग्रुप मध्ये हायड्रोजन ॲटम टाकलं की बेन्झीन तयार होईल ना आपल्या. बेन्झीनचं फॉर्मेशन लक्षात घ्या. ओके, प्लस काय झालं बघा, दुसरा प्रोडक्ट आपल्याला कसा मिळाला. यामध्ये इथला H3PO2 आहे, वॉटर मधला एक ऑक्सिजन गेला की काय झालं H3PO3. तर का वॉटर मधला ऑक्सिजन इथे गेलो H3PO3 झालं, बरोबर आहे. परत इथला कोण बाहेर पडला N2 बाहेर पडला ना. डायसो ग्रुप नायट्रोजन गॅसच्या फॉर्म मध्ये रिलीज होणार आहे. राहिलेला कोण मग इथला X राहिला आणि वॉटर मधला एक हायड्रोजन राहिला. ते आपल्याला काय मिळणार आहे XX. ओके, अशा रीतीने आपल्याला बेन्झीनचं फॉर्मेशन मिळणार. ओके, तर दुसरा रिड्यूसिंग एजंट आपण सेम यूज करणार आहे. अरिन डायझोनियम सॉल्ट हा घेणार आहे. सेम रिप्लेसमेंट बाय हायड्रोजन मध्ये दुसरा रिड्यूसिंग एजंट आपण इथे यूज करणार आहे इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोल CH3CH2OH आपला इथाइल अल्कोहोल आहे. हे ह्याच्या प्रेस मध्ये हे आपलं काय होणार आहे बघ. ओके, इथाइल अल्कोहोलच्या प्रेस मध्ये आपण इथं स्ट्रॉंग हिटिंग करणार. त्यावेळी आपल्याला काय मिळेल इथाइल अल्कोहोल मध्ये बघा इथला जो H आहे तो इथं अरोमॅटिक रिंगला अटॅच होणार. ओके, ARH. ओके, सेम आपल्या इथं बेन्झीनचं फॉर्मेशन झालं, फॉर्मेशन ऑफ बेन्झीन. ओके, हा N2 गॅस रिप्लेस झाला. रिॲक्शन मिक्सर मधून नायट्रोजन गॅस आपला काय झाला रिप्लेस झाला ना. त्यानंतर काय झालं आपलं CH3 इथं इथला एक हायड्रोजन ॲटम इथं X ला अटॅच होतो. त्यामुळे आपल्याला काय मिळतं X+ इथे कोण झालं CH3CHO. ओके, हा आपला काय झाला इथं ॲसिटाल्डेट किंवा इथेनॉलचं फॉर्मेशन झालंय. इथेनॉल और ॲसिटाल्डेट हे बेन्झीन तयार झालं. लक्षात रिप्लेसमेंट बाय हायड्रोजन लक्षात. आता शेवटची इथं रिप्लेसमेंट ऑफ डायसोनियम ग्रुप मध्ये रिॲक्शन आहे रिप्लेसमेंट बाय OH2. ओके, रिप्लेसमेंट ऑफ डायसो ग्रुप बाय OH2.
रिप्लेसमेंट बाय OH2. आता OH2 ना आपला काय करणार आहे आपण डायसो ग्रुप रिप्लेस करणार. बघा याच्यामध्ये सेम अरिन डायसोनियम सॉल्ट ArN2+X- ह्याची रिएक्शन आपण वॉटर बरोबर करणार आहे. वॉटर डायल्यूट H2SO4 च्या प्रेस मध्ये डायल्यूट H2SO4 मध्ये वॉटर प्रेझेंट असतात. ओके, हा वॉटर मॉलिक्यूल ऍड करत असतो. वॉटर मध्ये OH असतात ते तो इथे ऍड होतो. ओके, ArOH प्लस N2 ग्रुप डायसो ग्रुप नायट्रोजन गॅसच्या फॉर्म मध्ये बाहेर पडणार. वॉटर मधला राहिला H आणि हा X, इथे आपल्याला काय मिळेल HX मिळेल. ओके, आता इथे बेन्झीन रिंगला किंवा अरोमॅटिक रिंगला डायरेक्ट जर OH ग्रुप आणायचे असेल तर आपण काय म्हणतो रे फिनॉल. मग आपण काय म्हणतो फिनॉल म्हणतो. फिनॉल फॉर्मेशन आपल्या इथे. तर चला आता या सगळ्या रिएक्शन मध्ये आपण डायसो ग्रुप आपण रिप्लेस केलेला आहे. समजा डायसो ग्रुप डिस्प्लेस केलाय किंवा रिप्लेस केलाय. ठीक आहे, त्या सगळ्या रिएक्शन आपल्या रिप्लेसमेंट ऑफ डायसो ग्रुप. आता दुसऱ्या रिएक्शन आपण डायझोनियम सॉल्टच्या बघणार आहे. ते आपल्या रिप्लेसमेंट ऑफ डायसो ग्रुप नंतर रिटेन्शन ऑफ डायसो ग्रुप. ओके, डायसो ग्रुप ऍज इट इज तसाच ठेवला होता, रिटेन्शन होत असतं. ते कसं असतं आपल्याला बघायचं. रिएक्शन इन्व्हॉल्विंग रिटेन्शन ऑफ डायसो ग्रुप. ओके, the reactions involving retention of diazo group यालाच आपण आणखी काय म्हणतोय कपलिंग रिएक्शन. कपलिंग ऑफ also coupling reaction. It is called as a coupling reaction. ओके, बघा याच्यामध्ये डायसो ग्रुप रिटेन केला होता. ज्यावेळी अरिन डायसोनियम सॉल्टची रिएक्शन आपण पर्टिक्युलर अरोमॅटिक कंपाऊंड बरोबर करणार आहे त्यावेळी आपल्याला इथं डायसोनियम ग्रुप रिटेन केला होता. इथे काय होत असतं बघा, अरिन डायसोनियम सॉल्ट रिएक्ट विथ अरोमॅटिक कंपाऊंड के टू फॉर्म कंपाऊंड्स. ओके, हॅव्हिंग डायसो ग्रुप. ज्या कंपाऊंड मध्ये डायसो ग्रुप प्रेझेंट आहे असं कंपाऊंड आपलं तयार होत असतं. तर अरिन डायसोनियम सॉल्ट रिएक्ट विथ अरोमॅटिक कंपाऊंड टू फॉर्म कंपाऊंड्स. तर अरिन डायसोनियम सॉल्ट react with aromatic compounds. त्यांची aromatic compound वर रिएक्शन होत असते. react with aromatic compounds to form तर अरिन डायसोनियम सॉल्ट react with aromatic compound to form azo compounds having formula. azo compound means azo compounds having formula ARN double bond here. ओके, ह्या पॅटर्न मध्ये आझो लिंकेज असतो असतात. ते आझो लिंकेज आपण. ओके, हॅविंग फॉर्म्युला ARN डबल बॉन्ड NAR. ओके, इज कॉल्ड आझो कपलिंग रिएक्शन. ओके, दिस रिएक्शन इज कॉल्ड आझो कपलिंग रिएक्शन. ओके, क्या रिएक्शन आपण काय म्हणतोय आझो कपलिंग रिएक्शन. ओके, लक्षात घ्या. आझो कपलिंग रिएक्शन आपण म्हणत असतो की तयार झालेले आझो कंपाऊंड्स असतात ते ब्राईटली कलर्ड असतात आणि एक्सटेंडेड कॉन्जुगेशन असते यांच्यामध्ये. कॉन्जुगेशन म्हणजे अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड यांच्यामध्ये प्लेट असतात. ओके, ब्राईटली कलर असतो म्हणजे कलर असतो पर्टिक्युलर एक्सटेंडेड कॉन्जुगेशन मुळे. ओके, आता हे कसं होत असतं ते आपल्याला बघायचं. बेन्झीन डायसोनियम, आता एक एक्झाम्पल आपण इथे घेत आहे. डायसोनियम सॉल्ट हा ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे. तो काय करत असतो बघा, सब्स्टिट्यूशन युजुअली पॅराबॉक्सला करत असतो.
त्यावेळी कसं होणार बघा. बघा इथं मी इथं फॉर्म्युला घेतोय बेन्झीन डायसोनियम क्लोराइड मी इथे घेतला आहे आणि डायसोनियम सॉल्ट. पुन्हा इथे बेन्झीन आहे, बेन्झीन डायसोनियम क्लोराइड. आता हा बेन्झीन डायसोनियम क्लोराइड हा मी कसा लिहिणार आहे लक्षात घ्या. N ट्रिपल बॉन्ड N प्लस हा Cl माइनस. बेन्झीन डायसोनियम क्लोराइड आहे, बेन्झीन डायसोनियम क्लोराइड. याचं नेम काय आपलं बेन्झीन डायसोनियम क्लोराइड. ह्याची रिएक्शन आता अरोमॅटिक कंपाऊंड्स आपण इथे घेणार आहे फेनॉल. फेनॉल मध्ये रिएक्शन झालं. फेनॉल बघा बेन्झीनला डायरेक्ट वेज टू पाठायस तर आपण काय म्हणतो फेनॉल म्हणतो ना. तर काही फेनॉल आहे, फेनॉल झालं बरोबर आहे. ओके ह्याच्यावर रिएक्शन झाल्यावरती काय होत असतं लक्षात घ्या. माइल्ड कंडिशनला माइल्ड आपण इथं बेस यूज करत असतो इन माइल्ड अल्कलाइन मीडियम. ओके माइल्ड अल्कलाइन मीडियम मध्ये इथं बेस असणार आहे वेज मायनस. माइल्ड अल्कलाइन मीडियमला काय होत असतं लक्षात घ्या. हिच्यामध्ये इथला जो ट्रिपल बॉन्ड आहे त्यातला एक बॉन्ड इथं शिफ्ट होत असतो. हा नायट्रोजन आणि इथला बेन्झीन रिंग इथं बॉन्ड फॉर्मेशन होत असते. इथला हायड्रोजन आणि हा Cl HCl आपला बाहेर पडत असतो. त्यावेळी आपल्याला कंपाऊंड जसे मिळतं लक्षात घ्या. इथं ओके हे कंपाऊंड आपल्याला अशा पद्धतीने मिळणार आहे. इथं लक्षात घ्या ARN डबल बॉन्ड N. इथं दुसरी बेन्झीन रिंग आपली अटॅच होणार आहे फिनॉलची. इथं अशा पद्धतीने इथं घेऊन आला वेज सेंटर आणि इथला Cl आणि इथला रिप्लेसरला हायड्रोजन इकडे HCl मिळणार. माइल्ड बेसिक कंडिशनला ही रिएक्शन होत असते माइल्ड अल्कलाइन मीडियम मध्ये. कारण का पॅरासला HCl ला न्यूट्रलाइज करण्यासाठी इथं बेसिक मीडियम यूज केलं वेज मायनस. ओके आता इथला जो बेन्झीन डायसोनियम क्लोराइड मला डायसो ग्रुप आहे हा ऍक्टिव्हेटिंग आणि पॅराडायटिंग ग्रुप आहे लक्षात घ्या. त्यामुळे सबस्टिट्यूशन कुठे करत असतो पॅरापोर्शनला करत असतो लक्षात घ्या. हे पॅरापोर्शनला सबस्टिट्यूशन करत असतो. आता मग त्या कंपाऊंडचं जे नेम आहे हे असो कंपाऊंड आहे की नाही. असो कंपाऊंडचं फॉर्म्युला आपलं काय ARN डबल बॉन्ड AR. AR अरोमॅटिक रिंग आहे की नाही. N डबल बॉन्ड N AR अरोमॅटिक रिंग बेन्झीन. ओके असो कपलिंग म्हणजे हे दोन बेन्झीन रिंग इथं कपल होत असतात लक्षात घ्या, जॉईन होत असतात. हे आझो लिंकेज आहे. N डबल बॉन्ड N लिंकेजला आपण काय म्हणणार आहे आझो लिंकेज म्हणणार आहे. आणि हे आझो कंपाऊंड ही ब्राईटली कलर्ड असतात. ब्राईटली कलर्ड असतात फिनॉल कलर असते. ह्यांच्यामध्ये एक्सटेंडेड कॉन्जुगेशन असतं लक्षात घ्या. अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड बघा आहे का इथं डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल सिंगल डबल सिंगल परत डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल समजा अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड सगळ्या यांच्यामध्ये असतात. एक्सटेंडेड कॉन्जुगेशन असते यांच्यामध्ये त्यामुळे ह्याला ब्राईटली कलर असतो. आता हे जे तयार झालेलं कंपाऊंड आहे ओके त्याला नेम काय बघा पॅराहायड्रॉक्सी आझोबेन्झीन. ओके पॅरापोर्शनल हायड्रॉक्सी ग्रुप आहे पॅराहायड्रॉक्सी आझोबेन्झीन. हे आझो लिंकेज आहे पॅराहायड्रॉक्सी आझोबेन्झीन. हेच नेम म्हणतात पॅराहायड्रॉक्सी आझोबेन्झीन. आता हा जो पॅराहायड्रॉक्सी आझोबेन्झीन आहे त्याचा जो कलर आहे तो ऑरेंज डाय कलर आहे लक्षात. त्या ऑरेंज कलरचा डाय तयार करत असतो. डाय हे आपले सगळे पर्पल कलर असतात. ऑरेंज डाय कलर तयार होत असतो लक्षात. याच्याबरोबर ते एक्सटेंडेड कॉन्जुगेशन मध्ये डायस फॉर्मेशन करत असतात. ते ऑरेंज डाय तयार होत असतात पॅराहायड्रॉक्सी आझोबेन्झीन. आता दुसरा आपण बेन्झीन डायसोनियम क्लोराइडचा यूज केला असेल बघा याच्यामध्ये सेम आपला बेन्झीन डायसोनियम क्लोराइड N ट्रिपल बॉन्ड N प्लस इथं Cl मायनस बेन्झीन डायसोनियम क्लोराइड. आपला बेन्झीन डायसोनियम क्लोराइड आहे. ओके आता हा जो बेन्झीन डायसोनियम क्लोराइड आहे याची रिएक्शन आपण अरोमॅटिक कंपाऊंड इथे घेतला असेल ऍनलिन. ऍनलिन मध्ये काय असणार आहे बेन्झीनला कुठला ग्रुप आणायचा असतो
NH2 ग्रुप मध्ये असतो, त्याला आपण काय म्हणणार ऍनलिन. तर का त्या ऍनलिन बरोबर आपण आता रिएक्शन करणार आहे. ओके, हे आपलं ऍनलिन आहे. ते ह्याच्यावर आपण रिएक्शन केली तर माइल्ड अल्कलाइन मीडियम मध्ये इथं सोडियम हायड्रॉक्साइड सुद्धा आपण लिहू शकतो डायरेक्ट NaOH लिहिलं तर चालेल. ओके, बघा इथं इथला जो ट्रिपल बॉन्ड आहे तो इथं शिफ्ट होत असतो. इथला नायट्रोजन आणि बेन्झीन रिंग इथं सबडिव्हिजन होत असतं. Cl आणि इथला हायड्रोजन सेम HCl बायप्रोडक्ट. ओके, बघा इथं काय होणार असो कंपाऊंडचं फॉर्मेशन N डबल बॉन्ड N, बरोबर आहे. हे आपल्याला असं मिळेल. इथं कोण येणार NH2 प्लस HCl. ओके, असो कंपाऊंड आहे की नाही, असो लिंकेज N डबल बॉन्ड N, दोन एरोमेटिक रिंग असो लिंकेज ने जॉइन झालेत की नाही, असो लिंकेज आहे. आता लक्षात ठेवा डायसो ग्रुप आपला कसा आहे, पॅराडायक्टिक ग्रुप आहे. पॅरा पोझिशनला सबडिव्हिजन करत असतो. आता इथे NH2 ग्रुप आपला कुठल्या पोझिशनला आहे, पॅरा पोझिशनला आहे. त्यामुळे याचं नेम कसं होणार आहे, पॅरामिनो. पॅरामिनो कसं होणार आहे की पॅरा पोझिशनला पॅरामिनो अझो लिंकेज आणि बेन्झीन, पॅरामिनो अझो बेन्झीन. ठीक आहे, म्हणजे आपला पॅरामिनो अझो बेन्झीन. आता हा जो कलर आहे हा येलो डायचं फॉर्मेशन करत असतो. येलो कलरचा डाय देत असतो, हे लक्षात ठेवा. पॅरा हायड्रॉक्सी अझो बेन्झीन ऑरेंज डाय असतो. पॅरामिनो अझो बेन्झीन हा आपला काय असतो, येलो डाय असतो. ओके, ओके, लक्षात. एक्सटेंडेड कॉन्जुगेशन आहे याच्यामध्ये सुद्धा, अल्टरनेट डबल सिंगल म्हणायचं नाही. प्रॅक्टिकल डायरेक्ट. आता हे जे आपले अझो कंपाऊंड्स आहेत ही दुसरी सुद्धा आपण एक लॅबोरेटरी टेस्ट ऑफ प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन मध्ये रिएक्शन आपण घेतली होती बघा. ओके, डायझोनायझेशन रिएक्शन मध्ये आपला जो बेन्झीन डायझोनियम क्लोराइड तयार झाला होता, त्या बेन्झीन डायझोनियम क्लोराइडची रिएक्शन आपण बीटा नॅफ्थालीन NaOH बरोबर केली होती. त्यावेळी आपला ऑरेंज कलरचा डाय मिळाला होता, तर का त्यावेळी आपला कन्फर्मस प्रेझेन्स ऑफ प्रायमरी अरोमॅटिक अमाइन आपण सांगितलं होतं. करेक्ट नाही, हे ती रिएक्शन आपण घेतलेली आहे, लेवल पण केली तुम्हाला. ओके, लक्षात. ओके, अशा पद्धतीनं इथं काय होतं असतं, डायसो ग्रुप काय केला होता, आहे कसा ठेवला होता, रिटेन केला होता. डायसो ग्रुप रिमूव्ह झालाय का, रिमूव्ह झालाय ना, तर काय रिलीज होलाय. म्हणून ह्या रिएक्शनला काय म्हणायचं, रिटेन्शन ऑफ डायसो ग्रुप ऑफ कपलिंग रिएक्शन, दॅट इज अझो कपलिंग रिएक्शन. समजलं. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट आपली रिएक्शन आहे याच्यामध्ये रिएक्शन विथ अरिल सल्फोनेट क्लोराइड, दॅट इज हिन्सबर्ग रिएक्शन. ओके, अरिल सल्फोनेट क्लोराइड ती रिएक्शन कशी असणार आहे. The next आपला reaction with aryl sulfonate chloride. These are called Hinsberg test. आता Hinsberg test त्यामध्ये Hinsberg रिएक्शन जो आहे तो बेन्झीन सल्फोनेट क्लोराइड, बेन्झीन सल्फोनेट क्लोराइड. हा आपला बेन्झीन आहे. ओके, S डबल बॉन्ड O. ओके, बेन्झीन सल्फोनेट क्लोराइड. ठीक, त्याला आपण काय म्हणतोय, बेन्झीन सल्फोनेट क्लोराइड. बेन्झीन सल्फोनेट क्लोराइड आहे. ओके, या बेन्झीन सल्फोनेट क्लोराइडला आपण हिन्सबर्ग रिएक्शन असं म्हणतो. इट इज कॉल्ड एज हिन्सबर्ग रिएक्शन.
ओके, ह्या बेन्झीन सल्फोनिक क्लोराईड आपण हिन्सबर्ग रिएक्शन असं म्हणतोय. आता हा जो हिन्सबर्ग रिएक्शन आहे, ओके, हा हिन्सबर्ग रिएक्शन त्याची रिएक्शन प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन बरोबर होत असते. प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन यांचं जर डिस्टिंग्विशन करायचं असेल की आपल्याला एकमेकांपासून सेपरेट करायचं असेल तर आपण हिन्सबर्ग रिएक्शन यूज करतोय. आता पहिल्यांदा आपण इथे प्रायमरी अमाइन घेतला असेल, प्रायमरी अलिफॅटिक अमाइन. बघा इथे आपण घेऊया प्रायमरी अलिफॅटिक अमाइन, त्याची रिएक्शन बेन्झीन सल्फोनिक क्लोराईड हिन्सबर्ग रिएक्शन बरोबर आपण केली तर काय होतं असं लक्षात घ्या. आपला सेम हिन्सबर्ग रिएक्शन, ओके, बेन्झीन सल्फोनिक क्लोराईड, ओके, बेन्झीन सल्फोनिक क्लोराईड, ओके, बेन्झीन सल्फोनिक क्लोराईड. आता ह्याची रिएक्शन आपण पुन्हा करणार आहे प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन आपल्या इथे मी लिहितोय HNH C2H5. इथं हा प्रायमरी अमाइन आहे की आपला C2H5NH2. हायड्रोजन मी इथं स्प्लिट करून दाखवले बरं का, C2H5NH2 प्रायमरी अमाइन आहे. आता हा प्रायमरी अमाइन जो आहे तो आपला इथिल अमाइन, इथिल अमाइन किंवा ह्यालाच आपण काय म्हणतोय IUPAC मध्ये इथर अमाइन असं म्हणतोय. ओके, ह्याच्यावर आपण आता रिएक्शन करणार. हा आपला प्रायमरी अमाइन आहे. ओके, ह्याच्या बरोबर आपण रिएक्शन केली तर काय होणार बघा. इथं नायट्रोजनला अटॅचला हायड्रोजन हा इथं आपला रिप्लेस होणार आहे, असे आपली रिप्लेसमेंट होत असते. तो का इथला HCl चा मॉलिक्यूल रिमूव्ह होत असतो. हा सल्फोनिक ग्रुप डायरेक्टली ह्या नायट्रोजनला अटॅच होत असतो. बघा इथं कशा पद्धतीने रिएक्शन मिळेल आपल्याला. ते हिन्सबर्ग रिएक्शन H डबल बॉन्ड O, का H डबल बॉन्ड O हा डायरेक्टली ह्या नायट्रोजनला अटॅच होणार. इथं H आहे, इथं काय ना पुढं C2H5 प्लस इकडे काय येणार आहे HCl. हे HCl इथं बाहेर पडणार. अंडरस्टँड. आता लक्षात घ्या इथंच एक मिळणारं कंपाऊंड आहे, हे मिळणारं कंपाऊंड आहे, त्याचं नेम आपलं काय येणार आहे बघा. इथे एक N सबस्टिट्यूट आपला येणार आहे, N इथिल बेन्झीन सल्फोनामाइड. तर का इथं लक्षात घ्या C2H5 नसता, इथं जर H असता तर NH2 झाला असतो ना. SONH2 ला आपण सल्फोनामाइड असं म्हणतो. समजा ओके, N हा सबस्टिट्यूट आहे, N इथिल, इथिल हा N सबस्टिट्यूट आहे लक्षात घ्या. त्यामुळे ह्याचं नेम आपलं काय म्हणतात N इथिल बेन्झीन सल्फोनामाइड किंवा सल्फोनिलामाइड. समजा बेन्झीन सल्फोनिलामाइड किंवा बेन्झीन सल्फोनामाइड. ओके, N येथील बेन्झीन सल्फोनामाइड हा मिळणार. ओके, आता हा मिळालेला N येथील बेन्झीन सल्फोनामाइड आहे, ह्याच्यामध्ये हा जो नायट्रोजन अटॅचला हायड्रोजन एटम आहे हा ऍसिडिक आहे लक्षात घ्या. ऍसिडिक हायड्रोजन आपल्या इथे प्रेझेंट आहे. हा हायड्रोजन ऍसिडिक काय, ह्याचं नेचर ऍसिडिक काय तर लक्षात घ्या. इथं बेन्झीनला अटॅचला जो SO ग्रुप आहे, S डबल बॉन्ड O ग्रुप आहे, SO2 ग्रुप आहे. हा ग्रुप आपला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग नेचर याचा असल्यामुळं हा इथला H+ आयन रिमूव्ह होऊ शकतो लक्षात घ्या. इथला बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन हा सल्फर विड्रॉ करू शकतो, काढून घेऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग SO2 ग्रुप असल्यामुळं नायट्रोजनला अटॅचला हायड्रोजन कसा आहे ऍसिडिक इन नेचर. तर ह्याचं नेचर ऍसिडिक आहे लक्षात घ्या. हा ऍसिडिक इन नेचर असल्यामुळं हा ऍक्वेस अल्कली मध्ये डिसॉल्व्ह होत असतो लक्षात घ्या. ऍक्वेस अल्कली मध्ये डिसॉल्व्ह होत असतो आणि ऍक्वेस अल्कली बरोबर डिसॉल्व्ह केल्यावरती सॉल्टचं फॉर्मेशन करत असतो. ओके, ऍक्वेस अल्कली बरोबर डिसॉल्व्ह होऊन सॉल्ट कसा तयार होतो असं लक्षात घ्या. हा बेन्झीन सल्फोनामाइड ओके सोल्युबल इन ऍक्वेस अल्कली. ऍक्वेस KOH मध्ये हा सोल्युबल आहे लक्षात घ्या. याची ऍक्वेस KOH वर रिएक्शन झाले तर इथं काय होत असतो, इथला H+ रिमूव्ह होत असतो आणि इथं KOH मध्ये कोण असणार K+ व H- तो इथं जात असतो.
आणि आपल्या इथं पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेन्झीन सल्फोनामाइड आपल्याला मिळत असतो सर का. ओके, ही आपल्याला कंपाऊंड असा मिळत असतो सर के इथं बघा. ही आपली डिस्ट्रीब्युशन टेस्ट आहे. हिंज पर रिएक्शन प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन यांना डिफरन्शिएट करत असतो सर का. ओके, aqueous KOH मध्ये डिसॉल्व्ह झाल्यावरती पोटॅशियम सॉल्ट आपल्याला इथे मिळत असणार सर का. पोटॅशियम सॉल्टचं फॉर्मेशन हे कसं होत असतं सर. ओके, पोटॅशियम सॉल्ट फॉर्मेशन ओके. S डबल बॉन्ड O असं इथं पण येतात N K प्लस चौदा C2H5 चौदा C2H5 K प्लस इथं पोटॅशियम येणार ना चौदा पोटॅशियम सॉल्ट K प्लस चौदा K प्लस N मायनस ओके. प्लस काय येणार आहे इकडं वाटर येणार आहे H2O. ओके, इथला OH आणि H वाटर बाहेर पडणार आहे. हा पोटॅशियम सॉल्ट ऑफ N इथिल बेन्झीन सल्फोनामाइड मिळणार. ओके, हा परत आपण ह्याचं ऍसिडिफिकेशन केलं, परत वॉटर मध्ये डिसॉल्व्ह केला की परत आपल्याला काय मिळत असतं ओरिजिनल इनसोल्युबल अमाइडचं फॉर्मेशन होत असतं लक्षात. ओरिजिनल इनसोल्युबल अमाइडचं फॉर्मेशन होत असतं. आपला काय दिला ते आपल्याला काय मिळालं आहे aqueous KOH बरोबर रिएक्शन झाल्यावरती पोटॅशियम सॉल्ट ऑफ N इथिल बेन्झीन सल्फोनामाइड पोटॅशियम सॉल्ट ऑफ N इथिल बेन्झीन सल्फोनामाइड मिळाला. हा पोटॅशियम सॉल्ट ऑफ N इथिल बेन्झीन सल्फोनामाइड आहे. ओके, ह्याची जी रिएक्शन आहे काय ह्याची रिएक्शन आपण आता कुणाबरोबर करणार आहे बघा. परत ह्याचं ऍसिडिफिकेशन जर आपण केलं असेल ह्याचं ऍसिडिफिकेशन तर ओके ऍसिड हायड्रोलायसिस जर केलं आपण ऍसिडिफिकेशन H+ आयन आपण याच्यामध्ये टाकला असेल तर परत आपल्याला इनसोल्युबल अमाइडचं फॉर्मेशन होत असतं सध्या. फर्दर ओके अगेन ओरिजिनल इनसोल्युबल अमाइडचं फॉर्मेशन आपल्याला इथं मिळत असतं. ओके लक्षात ओके लक्षात यायचं. ओके, ओरिजिनल इनसोल्युबल अमाइड परत आपल्याला इथं हे मिळत असतं लक्षात यासाठी इनसोल्युबल अमाइडचं फॉर्मेशन होत असतं. S डबल बॉन्ड O NH C2H5 चल का ओरिजिनल अमाइडचं फॉर्मेशन होत असतं. बरोबर चल का याचं ऍसिडिफिकेशन केलं परत आपण ते ऍसिड हायड्रोलायसिस केलं ऍसिडिफिकेशन केलं आपण तर आपला ओरिजिनल अमाइड कोण मिळत असणार N इथिल बेन्झीन सल्फोनामाइड चल का हा मिळत असतो. ओके, N इथिल बेन्झीन सल्फोनामाइड ओरिजिनल अमाइड परत मिळत असतो सर. ओके, ही आपली प्रायमरी अमाइन बरोबर रिएक्शन आहे. प्रायमरी अमाइनची हिंग्सबर्ग रिएक्शन बरोबर बेन्झीन सल्फोनिक क्लोराइड वर रिएक्शन झाली की N इथिल बेन्झीन सल्फोनामाइड मिळणार. ओके, त्याच्यामध्ये नायट्रोजन लाटेसला हायड्रोजन ऍसिडिक आहे कारण का SO2 ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे त्यामुळे हा ऍसिडिक हायड्रोजन आहे. त्याची aqueous KOH वर रिएक्शन केली आपण तर तो त्याच्यामध्ये कसा असतो सोल्युबल असतो सध्या अल्कली मध्ये सोल्युबल होतो आणि पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेन्झीन सल्फोनामाइड तयार करत असतो. हा पोटॅशियम सॉल्ट ऑफ बेन्झीन सल्फोनामाइड याचं परत ऍसिड हायड्रोलायसिस केलं किंवा ऍसिडिफिकेशन केलं की परत आपल्याला ओरिजिनल अमाइड N इथिल बेन्झीन सल्फोनामाइड मिळत असतो लक्षात. ते आपली प्रायमरी अमाइन वर रिएक्शन होत असते कुणाची हिंग्सबर्ग रिएक्शन. आता आपण सेकंडरी अमाइन साठी बघणार. सेकंडरी अमाइन आपण आता घेणार आहे डायइथिल अमाइन. ओके, डायइथिल अमाइन तो कसा आहे ना बघा सर सेकंडरी अमाइन सेकंडरी अमाइन म्हटलं डायइथिल अमाइन सेम आपण हिंग्सबर्ग रिएक्शन घेतला बेन्झीन सल्फोनिक क्लोराइड बरोबर आहे S डबल बॉन्ड O Cl याला आपण काय करणार आहे हिंग्सबर्ग रिएक्शन बेन्झीन सल्फोनिक क्लोराइड.
बेन्झीन सल्फोनील क्लोराइड. ओके, त्याची रिएक्शन आता आपण करणार आहे डायथिलामाइन बरोबर HNC2H5. ओके, परत इथं C2H5 हा डायथिल आहे ना, दोन्ही खाली रूप आहे आपल्या याच्यावर डायथिलामाइन. ओके, हा डायथिलामाइन झाला. हा आपला कसा आहे प्रायमरी का सेकंडरी, आता हा सेकंडरी अमाइन आहे ना, का सेकंडरी अमाइन बरोबर आता रिएक्शन करणार आहे आपण. ओके, सेकंडरी अमाइन त्याच्यावर रिएक्शन झाल्यावरती सेम इथला हायड्रोजन एटम रिप्लेस होणार. चल का, इथला हायड्रोजन एटम आपला रिप्लेस होणार. ओके, काय होईल बघा त्यामध्ये. ओके, बेन्झीन इथला S डबल बॉन्ड O. ओके, S डबल बॉन्ड O इथं डायरेक्ट कुठं ऍड होणार आहे नायट्रोजनला N C2H5. इकडे कोण येणार C2H5. लक्षात द्या. ओके, आणि हा इथे HCl बाहेर पडलेला आहे. HCl इथला रिमूव्ह झालाय. ओके, ह्याचं नेम काय येणार आहे, इथं दोन एंड सपून आहेत, एंड डायथिल बेन्झीन. बेन्झीन काय ना सल्फोनामाइड. एन डायथिल बेन्झीन सल्फोनामाइडचं फॉर्मेशन झालं आपल्याला. ओके, आता लक्षात घ्या इथं आपला हा ऍक्वेस केवाईस मध्ये डिझॉल्व होणार नाही. आणि इथं का डिझॉल्व होणार नाही, इथं ऍसिडिक हायड्रोजन नाही. लक्षात घ्या, नायट्रोजन इथं हायड्रोजन एटम अटॅच आहे का, त्यामुळे हा ऍक्वेस केवाईस मध्ये सोल्युबल होणार नाही. चल का, डिझॉल्व होणार नाही. ते ऍक्वेस केवाईस बरोबर त्याची रिएक्शन आपण केली, डज नॉट डिझॉल्व. चल का, त्याच्या बरोबर तो डिझॉल्व होणार नाही. Okay, does not dissolve in aqueous केवाईस. म्हणजे aqueous केवाईस वर तो रिएक्शन दाखवणार नाही. नायट्रोजनला हायड्रोजन असते ना, त्यामुळे aqueous केवाईस वर तो रिएक्शन दाखवणारच नाही. लक्षात समजलं ना. चल का, okay, does not dissolve in aqueous केवाईस. ओके, लक्षात. आता त्यानंतर नेक्स्ट बघा आपण आता बघणार आहे टर्शियरी अमाइनसाठी. टर्शियरी अमाइनला कसं येत नाही बघा. ओके, ऍसिडिक नाही, हायड्रोजन नाही म्हणजे ऍसिडिक नाही ना, त्यामुळे aqueous केवाईस मध्ये डिसॉल्व होणार नाही. ओके, त्यात आपण घेतला सेम हिन्सबर्ग रिएक्शन. S डबल बॉन्ड O इथं Cl येणार आहे प्लस इथं आता ट्रायथिलामाइन मी घेणार आहे. हे ट्रायथिलामाइन C2H5 इथं C2H5 इथं C2H5. ओके, ट्रायथिलामाइन. ओके, ट्रायथिलामाइन आहे बघा. ओके, हा जो ट्रायथिलामाइन आहे हा आपला कसा आहे टर्शियरी अमाइन. टर्शियरी अमाइन आणि सेम आपला हा बेन्झीन सल्फोनील क्लोराइड. बेन्झीन सल्फोनील क्लोराइड. ओके, बेन्झीन सल्फोनील क्लोराइड. आता ह्याच्या बरोबर इथं रिएक्शन होणार नाही. तर का नो रिएक्शन. का होणार नाही, नायट्रोजनला हायड्रोजन अटॅच आहे का ट्रायथिलामाइन मध्ये, टर्शियरी अमाइन मध्ये. टर्शियरी अमाइन मध्ये नायट्रोजनला हायड्रोजनच प्रेझेंट नसतो ना, त्यामुळे हिन्सबर्ग रिएक्शन किंवा बेन्झीन सल्फोनील क्लोराइडची टर्शियरी अमाइन मध्ये रिएक्शनच होत नाही. चल का, त्यामुळे आपण प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शियरी अमाइन डिस्टिंग्विश करू शकतो की नाही. तुम्हाला 3 अमाइन दिले असतील, प्रायमरी दिला असेल, सेकंडरी आणि टर्शियरी. तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे कुठला प्रायमरी आहे, कुठला सेकंडरी आणि टर्शियरी आहे.
तर प्रायमरी अमाईनची हिल्सबर्ग रिएक्शन बरोबर टेस्ट केली की आपल्याला काय मिळत असतो? ओके, प्रायमरी अमाईन वर टेस्ट केल्यावरती आपल्याला ओके काय मिळणार आहे आपल्याला? एन सबस्टिट्यूट मिळणार ना. एन डायइथिल आपण अमाईन घेतला होता, प्रायमरी अमाईन इथिल अमाईन. एन इथिल बेंझिन सल्फोन अमाईड मिळत होता. तिथं तो कसा ऍसिडिक होता. ऍसिडिक असल्यामुळे त्याची ऍक्वेस केओएच बरोबर रिएक्शन सोल्युबल पोटॅशियम सॉल्ट आपल्याला मिळत होता आणि तो पोटॅशियम सॉल्टचं परत आपण ऍसिडिफिकेशन केलं की आपल्याला इनसोल्युबल अमाईड मिळत होता. बरोबर आहे. त्यामुळे तिथं आपल्याला क्लिअर सोल्युशन मिळत होतं. लक्षात घ्या, क्लिअर सोल्युशन आपल्याला मिळत होतं. परंतु सेकंडरी अमाईन मध्ये कसं आहे आपलं? सेकंडरी अमाईन हिल्सबर्ग रिएक्शन बरोबर टेस्ट केल्यावरती एनएन डायइथिल बेंझिन सल्फर अमाईड मिळत असतो. त्याची ऍक्वेस केओएच मध्ये तो डिझॉल्व होत नाही परत, तर का त्यामुळे क्लिअर सोल्युशन आपल्याला इथे मिळत नाही. लक्षात घ्या, डू नॉट गिव्ह क्लिअर सोल्युशन. ओके, ह्याच्यात डिझॉल्व होत नाही त्यामुळे तो आपण सांगू शकतो हा सेकंडरी अमाईन आणि टर्शियरी अमाईनची तर रिएक्शनच आपली ओके हिल्सबर्ग रिएक्शन बरोबर होत नाही. त्यामुळे प्रायमरी कुठला आहे, सेकंडरी कुठला आहे, टर्शियरी कुठला आहे आपण सांगू शकतो. ओके, लक्षात घ्या की इथे क्लिअर सोल्युशन आपल्याला मिळत नाही सारखं इथं. ओके, क्लिअर सोल्युशन, डू नॉट गिव्ह क्लिअर सोल्युशन म्हणण्यात आलं. डू नॉट गिव्ह क्लिअर सोल्युशन, डिझॉल्व होत नाही ना, त्यामुळे क्लिअर सोल्युशन मिळणारच नाही. अगोदरचा डिझॉल्व होतो त्यामुळे क्लिअर सोल्युशन मिळत होतं. बरोबर आहे की नाही? ओके, अशा पद्धतीने तीन अमाईन आपण सेपरेट करू शकतो ना हिल्सबर्ग रिएक्शन घेऊन. ओके, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी. आता त्याच्यानंतर जो पार्ट आहे तो इलेक्ट्रोक्लिक एरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन एरोमॅटिक अमाईन्स. ओके, त्यामध्ये ब्रोमिनेशन आहे, नायट्रेशन आहे आणि सल्फोनेशन, ह्या तीन रिएक्शन्स आहेत. ओके,